नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचा आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी अर्णवला भेटायला गेलीये आणि ईश्वरीचे डोळे बघाल ना, तर तुम्ही तर एकदम ते निर्विकार डोळे वगैरे म्हणतात ना, म्हणजे काहीच त्याच्या डोळ्यातून काही तिचा दिसतच नाहीये, असे एकदम डोळे करून गेले ती. म्हणजे भावनाच काही कळत नाहीये तिच्या डोळ्यातल्या. तर आता बघूया ईश्वरी आणि अर्णवचं बोलणं नेमकं काय काय होतंय ते. ईश्वरी आल्यानंतर अर्णव इथे उठून तिच्या समोर जाऊन उभा राहतोय. तर आता सुरुवातीला तरी दोघं एकमेकांच्या डोळ्यात असे डोळे घालून बघतायत बरं का, असे नजर एकमेकांच्या अशी डोळ्यात. तेवढ्यात ईश्वरी आपली नजर फिरवून घेते आणि मग त्याच्यानंतर, मिस इंदोर, हे बघ, मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचंय, असं इकडे अर्णव म्हणत असतो. पण तोपर्यंत त्याला आठवतं की राजेशनं त्याला धमकी कशी दिलेली असते ते. ईश्वरी काही कारणाने तिथे पोलीस स्टेशनमध्ये आली तर आपण तिला लगेच सगळं सांगून टाकूया, असा विचारही मनात आणू देऊ नकोस. कारण कसं आहे, तू तिथे असलास तरी तुझी गोड गोजिरी बहीण घरात आहे, असं माझ्या नजरेसमोर आहे, असं राजेशने धमकी दिलेली असते. त्यामुळे तू तिथे पचकलास आणि हिची इकडे विकेट, असं एकदम तो त्यामुळे विचार करतो म्हटलेलं असतं. त्यामुळे तर इकडे राजेश ना मामाला उचकवायचा प्रयत्न करतो. राजेश मामाला म्हणतोय, देवळात नाहीये, स्वतः विकत आणले ते पेढे मी. नाव फक्त प्रसादाचं हो, असं म्हणून जा म्हणतो. कसं आहे, प्रसाद आहे म्हटल्यावर घेतात ना लोक, म्हणून आपल्या अर्णवला अटक झाली म्हणून मला इतका आनंद झालाय ना मामा, म्हणून म्हटलं तोंड गोड करावं सगळ्यांचं पेढे वाटून. घ्या घ्या घ्या, तुम्ही तोंड गोड करा, घ्या. शुगर वगैरे सगळं विसरायचं मामा आज, असं म्हणतोय बरं का. आणि पेढा मामाच्या समोर धरतोय आणि म्हणतो पुढे की खरं तर ना माझा पार्टीचा मूड होता, पण मला दया आली तुम्हा सगळ्यांची. तर राजेश असं बोलणं ऐकून ना, तर मामा भडकतो आणि त्याची गळा म्हणजे कॉलरच धरतो आणि म्हणतो, तुला ना मी, तर राजेश विचारतो, तुला ना मी काय काय करू शकणार आहात तुम्ही, असं विचारतोय बरं का. मामा म्हणतात पुढे, एवढंच सांगतोय तुला आता की अर्णव एकटा नाहीये, त्याच्या मागे हा त्याचा अविनाश मामा आहे. तर लगेच ना राजेश म्हणतो, असाल ना तुम्ही मागे, पण तुम्ही म्हणजे कोण लागून गेला तसे, असं विचारतोय बरं का राजेश उलट. आणि काय हे, सोडा सोडा सोडा, आणि ही काय पद्धत आहे हो तुमची जावयाशी बोलण्याची, असं म्हणत ना कॉलर पण सोडायला लावतोय बरं का तो. तर अविनाश मामा म्हणतात, तुला ना सगळ्या जगासमोर उघडं पाडणार आहे मी, असं म्हणून धमकी देतात बरं का अविनाश मामा. म्हणतात, फक्त एक संधी हवी आहे मला. तर राजेश लगेच म्हणतो, हो, बरं बरं, बघा बघा बघा, त्या संधीची ना वाटच बघा तुम्ही, असं म्हणतो तो. आणि ती मिळाली ना की मग धरा माझा मुख बकोटा आणि करा मला शिक्षा, असं म्हणतोय तो. आणि हसतोय बरं का खुनशी आणि म्हणतो, तुम्हाला मी काही येडा वाटलो का हो, तुम्ही माझ्या विरोधात चाली खेळाल आणि मी कधी बाबा पकडला जातोय अशी वाट बघत बसीन, असं वाटलो का मी तुम्हाला. अर्णवचं काय केलं ते बघा आणि भानावर या आता तरी, असं म्हणून अविनाश मामाला धमकी देतो. म्हणतो, आणि व्हायलन्स मला आवडत नाही हो मला, त्यामुळे उगाच तो करायला मला भाग पाडू नका. जे चाललंय ना ते तसंच चालू द्या, अशी धमकी दिली बरं का राजेशने इकडे अविनाश मामाला. आणि म्हणतो पुढे, कळलं का मामा, असं आणि बोलायला कमी करत नाही. डोळे बघा कसले दाखवले त्या राजेशचे, आणि दोघांची टशन बघा कशी दाखवले. घ्या 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 घ्या, तोंड गोड करा, असं म्हणत ना पेढा अक्षरशः कोंबतो राजेश. तर मामा तो पेढा टाकून देतो आणि मग लगेच राजेश कसा म्हणतो, मामा चिडला, असं म्हणत ना हसत की नाही तिकडनं निघून जातो. प्रेक्षकांनो, या राजेशची भीती ना हळूहळू वाढत, दहशत ना हळूहळू वाढतच चाललीये. आता अंजलीला तेवढं काही लवकरात करू नये असं आपण प्रार्थना करूया. बघूया राजेश काय करतोय ते. तर इकडे अर्णव ना ईश्वरीशी बोलायला थांबलेला आहे आणि तो बोलता बोलता एकदम गप्प होतो. तर ईश्वरी म्हणते, हे बघा सर, तुम्हाला वाटेल मी इथे परत का आलीये, पण तुमच्या बोलण्याचा माझ्यावर असर वगैरे झाला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर म्हणून इथे नाही आलेले मी, तसं काही झालेलं नाही, असं ईश्वरी सांगते बरं का अर्णवला. आणि म्हणते, माझ्याकडून एक खूप मोठी गलती झाली होती, ती मी गलती सुधारायला आलीये. तर अर्णव म्हणतो, हे बघ मिस इंदोर, मी तुला जे काही सांगितलंय ना ते प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. तर ईश्वरी म्हणते, विश्वास, बरोबर, मैत्री म्हणजे विश्वास असतो ना सर, असं म्हणून विचारते अर्णवला. तर अर्णवला कळत नाही की नेमकं काय बोलते ते. ईश्वरी म्हणते, काय झालं त्या विश्वासाचं, त्या मैत्रीचं काय झालं. मी ना तुम्हाला माझा एक चांगला मित्र मानायचे, कधी कधी ना मलाच माझी कमाल वाटायची, असं म्हणते ईश्वरीकडे. आणि मग पुढे म्हणते, आणि आपला इतकं वेगळं पण असून सुद्धा की आपल्यात मैत्री कशी काय झाली. पण नाही म्हणते पुढे, ती मैत्री नव्हती,
कारण मित्र असे वागत नाहीत असं ईश्वरी बोलतेय बरं का. इकडे रागाच्या भरात मैत्रिणीच्या बाबांच्या अंगावर गाडी घालताना नामुमकिन है, हे अशक्य आहे असं एकदम ईश्वरी इथे बोलते. आणि प्रेक्षकांना अर्णव शॉक होऊन बघतोय बरं का ईश्वरीकडे. माझा मित्र ना असा असूच शकत नाही असं म्हणते, किंवा असा मित्र असूच शकत नाही. तर इकडे हे बघ मी सिंदूर तू हे बघ असं म्हणून अर्णव बोलायला जात असतो, तर मी एक्स्ट्रीम वागते. एकदा एकदा हॉस्पिटलमध्ये येऊन माझ्या वडिलांना बघितलं असतात ना, तर तर असं म्हणत नाही. ईश्वरी पुढे गप्प होते म्हणते, बेचैन होऊन पडलेत ते तिथे कॉटवर बेडवर. कुणामुळे पडलेत? तुमच्यामुळे पडलेत असा आरोप परत एकदा केलाय बरं का. आता हाताला डोक्याला नळ्या लावल्यात त्यांच्या. कुणामुळे लावल्यात? तुमच्यामुळे लावल्यात. आणि बिचारा अर्णव काही बोलू शकत नाहीये. तोंडावर ऑक्सिजन मास्क आहे, तो कुणामुळे? तर तो तुमच्यामुळे. प्रत्येक श्वासानंतर पुढचा श्वास घेतील का नाही माहिती नाही, पण कुणामुळे हे सगळं? तर तुमच्यामुळे. हे सगळं तुमच्यामुळे होतंय असं ते आरोप करते बरं का. परत प्रत्येक वेळी आयसीयू मधून डॉक्टर बाहेर आले की धस्स होतं का आता डॉक्टर काय सांगतील, आणि हे सगळं जे काही घडतंय ना ते सगळं तुमच्यामुळे घडतंय असं परत एकदा म्हणते. तुमच्यासारखा माणूस ना कधीच कुणाचा मित्र होऊ शकत नाही सर. तर अर्णव मी सिंदूर म्हणतो तोपर्यंत ईश्वरी म्हणते, एक मिनिट एक मिनिट, माझं नाव घ्यायचं नाही असं सांगितलंय बरं का ईश्वरीने आता अर्णवला. आणि तो म्हणतो, बिलकुल नाही घ्यायचं माझं नाव असं ईश्वरी परत एकदा म्हणून सांगते त्याला. आता अर्णव असा की नाही शॉक होऊन बघत राहतोय. ईश्वरी पुढे म्हणते, तो हक्कच नाहीये तुमचा. काल मी सगळं रागाच्या भरात बोलले, पण आज मी पूर्ण भानावर आहे, आणि म्हणूनच मी माझी गलती सुधारायला आलीये. आणि म्हणूनच चुकून कधी माझ्या समोर आलात ना तर एक अजनबी समजून निघून जायचं असं सांगितलंय बरं का या ईश्वरीने आता अर्णवला. आणि अर्णव बघा कसा बघत राहिलाय बिचारा. ईश्वरी पुढे म्हणते, मी तुम्हाला नीट ओळखलंय, म्हणूनच म्हणूनच इथून पुढे मी तुम्हाला ओळखत नाही. हे एवढं सगळं ईश्वरी बोलून निघून जात असते तोपर्यंत अर्णव तिला अडवतो आणि म्हणतो, एकच सांगू शकतो की माझ्याबद्दलचं तुझं जे काही ओपिनियन आहे ते आज ना उद्या चेंज होईल असं म्हणतोय तो इकडे. तर ईश्वरी त्याचं म्हणणं फक्त ऐकून घेते आणि त्याच्याकडे बघते एक नजर. अर्णवने सांगायचा प्रयत्न तर केलाय, पण ईश्वरी म्हणते, कधीच नाही, तुमच्याबद्दलचं मत माझं कधीच बदलणार नाही असं तिने एकदम सांगितलंय. तर अर्णव तिच्याकडे बघत राहिलाय आणि ईश्वरी असे डोळे एकदम मोठे करून ना तिकडनं पाणी येते डोळ्यातनं, पण ते अडवून नाही इकडनं निघून जाते. आणि मग प्रेक्षकांनो अर्णव असा पाठमोरा बघत राहतोय तिच्याकडे. पण तरी सुद्धा ईश्वरीच्या डोळ्यात अजून पाणीच आहे बरं का प्रेक्षकांनो. एवढं सगळं बोललीये ती, खरं तिच्या डोळ्यात पाणी आहे आणि काहीतरी वेगळेच तिचे डोळे सांगताय तिकडे. आणि अर्णव मात्र तसाच सुन्न होऊन तिच्याकडे बघत राहिलाय. तर अर्णव इकडे मनात म्हणतोय, कसं सांगू तुला मी सिंदूर, मनात असून सुद्धा मी सत्य तुला जे काही आहे ते सांगू शकत नाही. कारण कारण माझ्या ताईचा जीव तिकडे धोक्यात आहे आणि मी सगळ्या बाजूने अडकलोय, हतबल झालोय मी असं म्हणत ना त्या जेलच्या काठीला सळीला तो एकदम असा घट्ट धरून बसलाय. खरंच बिचाऱ्याची परिस्थिती ना सगळ्या चारी बाजूनी संकटात अडकल्यासारखीच झाली असं म्हणायला हरकत नाही. तर प्रेक्षकांना आता राजेशचा पुढचा डाव बघूया आपण. अंजली अशी बसलेली आहे विचार करत सुन्न होऊन एकदम, आणि राजेश बघा कसा हसतोय तिच्याकडे बघून. आणि मग नंतर एकदम नाटकी चेहरा करतोय आणि हाक मारतो, अंजली अंजली अंजली. तर अंजली पटकन उठते आणि एकदम अहो अहो असं म्हणत असते. तर राजेश तिला बोलूच देत नाही आणि तो म्हणतो, प्लीज तू या सगळ्याचा त्रास करून घेऊ नकोस ग. या सगळ्या प्रकरणाचा तुझ्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको, हीच सगळी काळजी आहे. तर अंजली म्हणते, मला काही माहिती नाही, ते तुमचं कोर्ट केसेस प्रोसिजर ते काही मला कळत नाही, मला फक्त इतकंच माहितीये की तुम्ही माझ्या चिंटूला सोडवून आणा बस. तर राजेश म्हणतो, अंजली अगं मी तर नाही नाही, मला काही ऐकूनच घ्यायचं नाहीये. मी म्हंटल ना, तुम्ही इतरांच्या केसेस सोडवताना बाकीच्यांना निर्दोष सिद्ध करता, तर मग चिंटूला पण तुम्ही निर्दोष सिद्ध करा आणि घरी आणा. हो हो अंजली, तू आधी शांत हो, बस बस. अगं कधी काळजी असल्यासारखं दाखवतोय आणि बसवतोय बरं का तिला. आणि म्हणतो, अंजली अगं अर्णवला न्याय मिळवून देणारच आहे अगं मी, असं समजावतोय बरं का. आणि म्हणतो, तू नको काळजी करूस त्याची प्लीज, पण ह्या सगळ्याचा तू टेन्शन घेणार नाहीये, शब्द दे मला. कारण अंजली हे बघ, मी बाकी साळी सगळं सहन करू शकतो, पण तुला त्रासात नाही बघू शकत मी, तिथे हरतो मी. आणि म्हणून मला वचन हवंय की तू मनाला लावून घेणार नाहीयेस हे सगळं. तर अंजली बिचारी आपल्याच विचारात हरवले आणि एकदम म्हणतो,
चिंटू खरंच निर्दोष असेल ना? नाही म्हणजे मला खात्री आहे की चिंटू असं काही नाही करणार. मग हे सगळं काय चाललंय असं अंजली विचारते राजेशला आणि म्हणते गुन्हेगार नाहीये होतो, खरंच गुन्हेगार नाहीये. तर राजेश म्हणतो हो हो अंजली माहितीये मला, पण सगळे पुरावे जे काही आहेत ना ते सगळे त्याच्या विरोधात आहेत. कसं सांगू ग मी तुला की हे सगळं ना मुद्दामून उभं केलं गेलंय त्याच्या विरोधामध्ये. पण हे सगळं चुकीचं आहे हे कोर्टात सिद्ध करायला वेळ तर लागणारच ना. पण त्यावेळेत तू स्वतःची आणि आपल्या बाळाची काळजी घ्यायचीस बरं का अंजली. मनाला नको लावून घेऊस हे सगळं तू प्लीज असं म्हणत ना राजेश अंजलीला म्हणतो अंजली जप आपल्या बाळाला. अंजली प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. अगं आता देवळात जाऊन अर्णवसाठी साकडं घालून आलोय मी. आता देवाने ठरवलंय परीक्षा घेणार आहे तो ठीक आहे हरकत नाही, जाऊ सामोरे आपण त्याला, असं एकदम बोलतोय बरं का राजेश. पण म्हणतो पण अंजली काहीही झालं ना तरी मी अर्णवला नक्की सोडवून आणेन. विश्वास ठेव माझ्यावर अंजली, तू नको काळजी करूस असं सारखं सांगतोय बरं का. आणि मग म्हणतो फक्त पैसा पाण्यासारखा ओतावा लागणार आहे अर्णवला सोडवण्यासाठी. तर अंजली म्हणते अहो अहो माझ्या अकाउंट मध्ये आहेत तेवढे सगळे पैसे घ्या पण तुम्ही चिंटूला सोडवून आणा. तर राजेश पण म्हणतो हो ते सगळं बघू आपण काय करायचंय नंतर कसं करायचंय ते, तू आता त्याचा विचार करू नकोस, तू आराम कर, मी आहे, आराम कर असं आता राजेश सांगतोय बरं का. आणि प्रेक्षकांना आता बघा राजेशची पुढची खेळी काय असेल किंवा काय करेल ते. पैसे तर अंजलीनं घ्यायला सांगितलेच आहेत आणि आता त्याला तर तेवढंच पाहिजे. बघत राहूया पुढे काय घडते ते. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तिथून निघून जात असताना बघा कसा बघतोय राजेश ह्या अंजलीकडे आणि वेडी ग वेडी वगैरे असं म्हणतोय तो अंजलीला आणि म्हणतो तू असे पैसे देत राहणार असशील ना तर मग तुझ्या चिंटूला कशाला सोडवतोय मी असं आणि म्हणतोय बरं का मनातल्या मनात. आणि परत हाक मारतो अंजली आराम कर. तर अंजलीना लगेच टेकून वगैरे बसते आराम करायला अशी. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते. अंजली पैसे द्यायला तयार झाले म्हटल्यावर या राजेशचं काय जे हातात कोलीतच मिळाले त्याच्या. तर इकडे प्रेक्षकांना आत्या काहीतरी करते. तर इकडे काल तमाशा झाला काय ग असं म्हणून इकडे नम्रता विचारते. तर आत्या म्हणते आम्ही गेलो तिकडे पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला, आमच्या मागोमाग हा पण येऊन पोचला. एवढा तमाशा केला म्हणून सांगते ना, प्रेसवाले होते मीडियावाले होते पण त्याला काही फरक पडत नव्हता. आता तेवढ्यात ईश्वरी आली बरं का. तर आत्या म्हणते ईशू हे बघ चहा घे मग आपण लगेच निघूया हॉस्पिटलला. तर ईश्वरी पण चहा घेते इकडे. आणि प्रेक्षकांना आता तिकडे वल्लरीनं कुणाला तरी फोन केला आणि ती तिथे विचारते की ईश्वरीची आई अजून हॉस्पिटललाच आहे ना. तर गुड ओके असं म्हणते आणि फोन कट करते आणि म्हणते प्रिया इथे नाहीये, तो वर काम करून घेऊया असं म्हणते ती. आता ही नेमकं काय करायला आली बघ ईश्वरीच्या घरामध्ये आणि नेमकं हिच्या डोक्यात काय विचार आहे ते सुद्धा कळतील बरं का, तुम्ही बघतच राहा. तर इकडे दरवाजातनच ती ना कशी बघते बघा आणि म्हणते ईश्वरी देसाई अशी म्हणून हाक मारते बरं का. आणि मग आता सगळे चहा बिया पित असतात ना त्या नम्रता आणि इकडे ईश्वरी, तर त्या बघायला लागतात वल्लरीकडे. तर ईश्वरी विचारते की तुम्ही असं म्हणून. तर वल्लरी आता पुढे येते. ईश्वरी विचारते तुम्ही इथे काय करताय. तर वल्लरी म्हणते काय गये तू तर खूप आनंदात असशील ना, तू माझ्या अर्णवला जेलमध्ये टाकून, तुला तर हेच हवं होतं असं बोलायला चालू करते. आणि बिचारी नम्रता कशी बघायला लागली बघा. तर वल्लरी पुढे म्हणते पण तू ना त्याने केलेले उपकार विसरलीस का वगैरे असं म्हणते. स्वतःच्या घरच्यांच्या आजीच्या विरोधात जाऊन त्यांनी तुला जाऊन मदत केली त्याची ही परतफेड केलीस तू, लाज नाही वाटत तुला असं वागताना. तर ईश्वरी म्हणते हे बघा मला तुमच्याशी वाद घालण्यात ना काही इंटरेस्ट नाहीये असं म्हणते. तर लगेच वल्लरी म्हणते आ हा हा पण मला आहे ना तुझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट असं पण सांगते बरं का. आणि बोटबीट दाखवून म्हणते चुपचाप अर्णव विरोधात केलेली केस मागे घे नाहीतर खूप वाईट पद्धतीने पस्तावशील तू. तर ईश्वरी लगेच म्हणते हात खाली. ती पण आवाज चढवते म्हणते आणि धमक्या कुणाला देताय हो तुम्ही असं विचारते बरं का. आणि एक तर चोरी आणि उपर तो तिना चोरी असं म्हणते. आणि आत्याबाई हसतेच आहे तिकडे. ईश्वरी म्हणते चूक अर्णव सरांची आणि तुम्ही धमक्या आम्हाला देताय. हे बघा मी केस मागे घेणार नाहीये. तर इकडे ईश्वरी असं म्हटल्यानंतर वल्लरी बोलायला चालू करत असते. हे बघ तोपर्यंत आत्याबाई बोलतात. आता आत्या म्हणते ओ बाई सगळ्यात आधी ना तुमचा हा जो काही श्रीमंती माज आहे ना तो सगळा या उंबरट्याच्या बाहेर ठेवून आत यायचं. आणि मग वल्लरी बघा कसं तोंड वाकडं करते. आत्या पुढे म्हणते आणि मुळात माझ्या घरात येऊन माझ्या भाचीला हे असं धमकवलेलं चालणार नाही मला सांगून ठेवते वगैरे असं म्हणते. आणि प्रेक्षकांनो नम्रता आत्या अगं असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असते म्हणजे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर आत्याबाई तिच्यावरच ओरडतात ए तू गप बस ग म्हणून. आणि मग यांना काय वाटलं आपण गरीब आहोत म्हणून यांचं आपण वाटेल ते बोलणं ऐकून घेऊ. अरे हट
मुळात या घरात येऊन हे असं बोलण्याची हिंमतच कशी झाली तुमची? तर आता वल्लरी एकदम ना बोट दाखवते आत्याकडे आणि ती पण ओरडते ओ असं म्हणून आणि म्हणते माझी हिंमत काढायची नाही हा, नाहीतर तुमच्यापैकी माझी खरी हिंमत अजून कोणी पाहिलेलीच नाहीये. तर आत्या म्हणतात धमक्या देताय मला? जा आधी जाऊन बघा तुमच्या लाडक्या अर्णवचे प्रताप जगभर व्हायरल होत आहे ते. तर मला माझा अर्णव कसा आहे ना हे चांगलं माहितीये, त्याच्यासाठी असले व्हिडिओ बघायची गरज नाहीये मला. अशी बाजू घेते बरं का वल्लरी अर्णवची आणि मग ईश्वरीकडे बघून म्हणते ए चुपचाप केस मागे घे, नाहीतर. तोपर्यंत आत्या म्हणते नाहीतर काय, नाहीतर काय असं विचारते ती वल्लरीला आत्या. आणि वल्लरी आणि आत्या दोघे एकमेकींकडे बघतायत. अरे तुमच्या अर्णवमुळे आज माझा दादा हॉस्पिटलमध्ये आहे आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला धमक्या देताय असं म्हणत आत्याबाई बरंच चिडल्यात बरं का. आणि म्हणते तुम्हाला वाटतंय ना तुमचा अर्णव निर्दोष आहे, तर मग जा कोर्टात आणि ते सिद्ध करून दाखवा, मग येऊन बोला इथे असं म्हणत आत्यानी सांगितलंय बरं का आता. आणि आता ईश्वरी आणि नम्रता दोघी गप्प बसल्यात आणि आत्या पुढे म्हणते हे बघा ईश्वरीने जे काही केलंय ना ते तिच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी केलंय. तर वल्लरी म्हणते त्याला न्याय नाही सूड उगवणं म्हणतात. आता ईश्वरी विचारते सूड? अहो कसला सूड? एवढ्या मोठ्या सबूत समोर असताना सुद्धा अजूनही तुम्ही आम्हालाच दोष देताय. तर वल्लरी म्हणते हे बघ जे काही खरं आहे ना ते कोर्टात सिद्ध झाल्याशिवाय म्हणजे राहणार नाहीच आहे. तर आत्याबाई म्हणतात हे बघ एवढं कळतंय ना तुम्हाला, मग निघा आता इथून असं धमकी देते. तर वल्लरी हो असं म्हणते आणि मग आत्याबाई परत ओरडतात तिच्यावर. तर वल्लरी म्हणते हाऊस नाही मला इथे थांबायची, जातेच आहे मी. आणि परत ईश्वरीकडे बघून म्हणते की हे बघ जसं बोट दाखवते आणि तिकडनं चालू पडते. बघा प्रेक्षकांना या वल्लरीचा डाव काय ते तुम्हाला आता ती घरातनं बाहेर गेल्यावर समजेल. तर ईश्वरी बघा कशी सुन्न होऊन उभी आहे. तर आता वल्लरी बाहेर आली आणि एकदम काय करते बघा तिच्या मनात विचार, आणि ती म्हणतीये की चला हे एक बरं झालं की म्हणजे ईश्वरी केस मागे घेणार नाहीये आणि केस कोर्टात उभी राहणार आणि कदाचित अर्णव कायमचा अडकणार. दॅट इज दॅट. म्हणजे बघा हिला अर्णव अडकलेलाच पाहिजे, त्यामुळे कशी हिनं धमकी दिली म्हणजे उलट करायला कसं भाग पाडलंय. तर इकडे अर्णव प्रेक्षकांवर फेऱ्या मारतोय आणि त्याला ते सगळं आठवतंय. रागाच्या भरात मैत्रिणीच्या अंगावर गाडी घालतोय तो, त्यांना म्हणजे नामुमकिन आहे, असा मित्रच असू शकत नाही वगैरे असं ईश्वरी जे काही बोलून गेलेली आहे ते सगळं आठवतंय त्याला. तो फेऱ्या मारतोय आणि सीन कसा दाखवलाय बघा प्रेक्षकांनो, तुम्ही पण म्हणजे आश्चर्य कराल की सीन कसा दाखवलाय तो. इकडे अर्णव फेऱ्या मारत असताना त्याला लागतं आणि तो आ म्हणतो, तोपर्यंत ईश्वरी सुद्धा इकडे ऐक अशी म्हणून दवाखान्यात हे करते. अर्णवला तर जोरात इकडे म्हणजे ठेच लागले बरं का, आणि ईश्वरी सुद्धा तिकडे ओरडते पण तिला काही लागत नाहीये. त्यामुळे बघा तुम्ही सीन कसा दाखवलाय. तो अर्णव बिचारा आपला पाय हातात धरून बसलाय, तो आपले सॉक्स काढतोय, तर तिथे त्याच्या पायाला ना अंगठ्याला जर अशी जखम झालेली दाखवली बरं का प्रेक्षकांना इकडे, पण कळ मात्र जोरात डोक्यात गेले. आणि ईश्वरी इकडे विचार करते एकदम असं तिचं चाललंय म्हणजे काय झालं हे एकदम, मला तर काहीच लागलेलं नाहीये आणि असं एकदम का वाटलं की मला काहीतरी लागलंय, पण मला असं का वाटलं असा ती विचार करते. प्रेक्षकांना बघा प्रेमाची ताकद कशी दाखवली यांनी ते. तर इकडे ना अर्णव पण तोच विचार करतोय आपले शूज काढताना, मिस इंदोर तुला माझी गरज आहे असं. तर प्रेक्षकांनो डॉक्टर इकडे आता सांगतायत ईश्वरीच्या आईला की हे बघा त्यांची परिस्थिती अजून क्रिटिकल आहे. तर आता ईश्वरी आली आई अशी हाक मारत आणि म्हणते बाबांची तब्येत कशी आहे? तर ते ट्रीटमेंटला हवा तसा रिस्पॉन्स देत नाहीये असं डॉक्टर सांगतात. मग ईश्वरी विचारते मग आता? तर डॉक्टर म्हणतात की आता ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाहीये आणि त्याची ब्रेन सर्जरी करावी लागेल असं म्हणतात. लगेच आई पण घाबरून म्हणतात सर्जरी? तर डॉक्टर म्हणतात की हो किमान 8 ते 10 लाख रुपये खर्च येईल त्या सर्जरीला असं सांगतात ते. मग आई एकदम म्हणतात काय? तर डॉक्टर म्हणतात तुम्ही पैशांची व्यवस्था करा, झाली की कळवा आपण लगेच ऑपरेशन करू असं म्हणून सांगितलं आता. तर ईश्वरी म्हणते काही हरकत नाही डॉक्टर, मी पैशांचं बघते, पण तुम्ही लवकरात लवकर माझ्या बाबांचं ऑपरेशन करा असं म्हणून ईश्वरीने सांगितले. आणि मग आई आता म्हणतात इशू अगं कशी सोय होणार आहे एवढ्या पैशांची? आणि आई अगं होईल व्यवस्था, तू नको काळजी करूस असं ईश्वरी आईला म्हणते. तर आई म्हणते काळजी करू नकोस, कशी होईल ही व्यवस्था? तर ईश्वरी म्हणते तू ना बाबांजवळ थांब, मी पैशांचं बघते असं म्हणते. आणि मग ईश्वरीची आई कसल्या तरी विचारात हरवले. तर ईश्वरी म्हणते मी बघते, तू काही काळजी करू नकोस. आई म्हणतात इशू अगं इथे ये आणि तू इथे बस असं म्हणून सांगते. आणि मग आई काय करते बघा, आपल्या हातातल्या बांगड्या आहेत ना त्या काढून देते बरं का. आणि त्या म्हणते आई अगं हे काय करतेस तू असं ईश्वरी विचारते. तर ईश्वरीची आई म्हणते माझ्या या बांगड्या घेऊन जा, तू वेळेवर उपयोगी पडणार नसतील तर त्या काय कामाच्या आहेत?
आणि हे बघ तर ईश्वरी म्हणत असे, मी बघते ना ग काहीतरी पैशांचं. तर ईश्वरीने असं म्हटलं, आई म्हणतात तू बघच, पण आपल्या हातात वेळ कमी आहे. तर ईश्वरी म्हणत असते, आई ऐक ना ग प्लीज. तर आईने ना रुमालात आपल्या सगळ्या बांगड्या काढून दिल्या. आई म्हणतात, इशू हे घे आणि हे बघ, तू बघ किती पैसे जमतायत ते याचे, आणि जा जा लवकर जा, वेळ कमी आहे, जा जा. असं म्हणत ना ईश्वरीला अक्षरशः ना ढकलून देतात, आपल्या हातातल्या सगळ्या बांगड्या वगैरे काढून दिल्यात. खरंच प्रेक्षकांनो, किती वाईट म्हणजे परिस्थिती असते ना, अशा वेळेला आपण काय करू शकतच नाही. आईने आपल्या हातातल्या बांगड्या काढून दिल्यात आणि त्या बिचाऱ्या अशा सुन्न होऊन बसलेल्या आहेत. तर आता ईश्वरी पण त्या बांगड्या अशा घेऊन हळूहळू इकडे चालत येते. तिला पण खूप वाईट वाटतंय की म्हणजे आपल्या आईनं आपल्या बांगड्या काढून दिल्यात असं म्हणून तिला काही सुचत नाही. ती सुद्धा त्या बांगड्या अशा घेते आणि ते तिथे बसते बरं का 2 मिनिटासाठी आणि म्हणते की गणू बाप्पा, अरे आता म्हणजे काय, कुठून उभे करणार आहे मी एवढे पैसे, असा प्रश्न तिला पडलाय. आणि ती पण अशी हरवल्यासारखी झाली आणि म्हणते, म्हणजे एवढी मोठी रक्कम एवढी एवढ्या कमी वेळामध्ये कशी कशी कमावणार आहे किंवा कशी जमा होणार आहे, हा प्रश्न तिला पडलाय. आणि ती पण अशी की नाही बसून, जे खरंच सुचतच नाहीये ना तिला काय. आता ती अशी एकदम विचार करते, कुणाकडे मदत मागू मी, असं विचार करते ती. तर प्रेक्षकांनो, इकडे ना अर्णव काय म्हणतोय बघा, मला कळतंय तुला माझी गरज आहे, तू अडचणीमध्ये आहेस आणि एकटीने तू ह्या सगळ्यावर सोल्युशन नाही काढू शकणार आहेस, असं अर्णवच्या मनामध्ये विचार चाललाय. आणि काय पण तुझा विश्वासच नाहीये माझ्यावरती, असं म्हणतोय. मी काहीच केलं नाहीये मी सिंदूर, प्लीज प्लीज समजून घे मला, असं इकडे अर्णवचं बोलणं, म्हणजे स्वतःच्या मनामध्ये तो विचार करतोय. आणि कसं प्रेम दाखवलंय बघा या दोघांचं. इकडे तिला गरज आहे पण ह्याला मदत करता येत नाहीये आणि सगळी अवघड परिस्थिती झालीये. बघूया आता पुढे काय घडणार आहे ते प्रेक्षकांनो. उद्याच्या भागामध्ये इकडे ना राजेशला ईश्वरी सांगते, बाबांचं ऑपरेशन करायचं ठरलंय राकेशजी, लाखो रुपये लागणार आहेत आणि प्लीज मला एवढी मदत करा, असं म्हणत ईश्वरी राजेशकडे मदत मागते. तर इकडे तो पाटील जो काही तो वेश बदलून इकडे अर्णवकडे येऊन पोहोचलाय आणि ईश्वरी सुद्धा पोलीस स्टेशनला पोहोचले. काहीतरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट वगैरे काहीतरी बोलणं चाललंय. नेमकं काय होतंय बघत राहूया. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वरी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायला तयार होईल का, अर्णव कधी सुटेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. सबस्क्राईब करा.